कोल्हापूर महापालिकेच्या शिक्षण विभागातील प्रशासन अधिकारी दगडू चंद्राप्पा कुंभार वय 52 यांना 25,000 रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एसीबी पथकाने सोमवारी रंगेहात पकडले। मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार शिक्षक यांची आंतरजिल्हा बदली होऊन कोल्हापूर महापालिका अंतर्गत शाळेत नियुक्ती झाली होती। त्यांच्या थकीत पगार व पगारातील फरकाची रक्कम मंजूर करून देण्यासाठी प्रशासक अधिकारी दगडू कुंभार यांनी सुरुवातीला 40,000 रुपयांची मागणी केल्याची तक्रार तक्रारदारांनी एसीबीकडे केली होती। तक्रारीची पडताळणी केली असता आंतरजिल्हा बदलीसाठी आवश्यक असलेल्या ना हरकत प्रमाणपत्र देताना यापूर्वी 10,000 रुपये स्वीकारण्याची कबुली आरोपीने दिली आहे। तसेच थकीत पगार व पगारातील फरक काढून देण्यासाठी तडजोडीअंती 25,000 रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले। यानंतर एसीबीने सापळा रचून तक्रारदाराकडून 25,000 रुपयांची लाच स्वीकारताना आरोपी दगडू कुंभार याला रंगेहात अटक करण्यात आली। या प्रकरणी आरोपी विरोधात लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती एसीबीकडून देण्यात आली आहे। ही कारवाई पोलीस उपायुक्त तथा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे, अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या पथकाने केली आहे। सर्किट बेंच झालं, आता आयटी पार्क होणार। आपलं कोल्हापूर आता मेट्रो सिटी होणार। कोल्हापूर पासून हाकेच्या अंतरावर वडणगेमध्ये बुक करा सर्व सोयींनी युक्त प्लॉट आता फक्त 7 ते 9 लाखात। आजची गुंतवणूक हे उद्याचा मोठा फायदा असेल। बुकिंग साठी संपर्क गोमटेश डेव्हलपर्स 940453 9293 आणि 989082 9293।